तिला ऐकूयात आता हा काय बोलतो. ताणून मारण्याची भाषा केली होती ती मराठा बांधवाला केली नव्हती. मी ताणून मारण्याची भाषा ह्या रील स्टारला केली होती. पाटलाचे जे रील स्टार आहेत त्यांना केली होती. कारण ती लोक माझ्या वैयक्तिकवर बोलले असे मी सहन केलं असतं, पण माझ्या घरच्यावर, आईवर, बहिणीवर, माझ्या आजूबाजूच्या लोकांवर बोलत होती. त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत ताणून मारण्याची भाषा केली. ए भावड्या, सुधर रे बाबा, आत्ता तरी सुधर. आता हा काय म्हणतो की मी मराठा समाजाला बोललो नव्हतो, तर जे जरांगे पाटलांचे रील स्टार आहेत मी त्यांना बोललो होतो. आणि त्यांना बोलण्याचं कारण काय, तर ते रील स्टार एक वेळा मला बोलले असते तर मी सहन केलं असतं, पण ती माझ्या आईला, बहिणीला, म्हणजे माझ्या घरचेली पण बोलायला लागली. अरे बापरे, खरंच रील स्टार तुझ्या घरचेपर्यंत बोलले का रे? खूप वाईट वाटलं ना तुला? मग जेव्हा लक्ष्मण हाके मराठा समाजाच्या पुरींविषयी बोलला तेव्हा काय तू तुझ्या कानात बोळे घातले होते का रे बाबा? डायरेक्ट लक्ष्मण हाके म्हणला की आमच्याकडं 11 क्वालिफाईड पोरं आहेत आणि मराठीच्या लोकांनी आमच्या पोराली पुरी द्याव्या. तर बाबा त्यावेळेला तू लक्ष्मण हाकेला का नाही सांगितलं की लोकांच्या लेकमातीवर बोलू नये? आज तुझ्या घरापर्यंत आलं की तुला लय मिरच्या लागल्या आहे ना, म्हणून तू रील स्टारला बोललाच. आणि दादा तुला माहीत नसलं तर सांगते, जरांगे पाटलांचे रील स्टार हे फक्त पुरुष किंवा पोरच नाहीत रे, महिला आहेत, मुली आहेत. तर आत्ता म्हणजे तू महिलांना ताणून ताणून मारणार? म्हणजे ज्या महिला रील स्टार आहेत त्यांना ताणून ताणून मारणार होता का? का ज्या मुली रील स्टार आहेत त्यांना ताणून ताणून मारणार होता? पाटलांच्या रील स्टार मुलीली ताणून ताणून मारणार होता तू? अरे आता तरी सुधर बाबा. तुझा तो हाके 11 क्वालिफाईड पोरांना मराठ्यांच्या पुरी मागतो, आणि जे रील स्टार तू काय म्हणतो मी मराठ्यांना बोललोच नव्हतो, मग ही रील स्टार कुणाचे आहेत रे बाबा? मराठीचेच आहेत ना पाटलांचे रील स्टार. आणि आता तरी सुधर. असं येड्यासारखं काहीतरी, मला काय वाटतंय तुला मारलं ना त्यावेळेला तुझ्या डोक्यावर बी काहीतरी काट्या लागल्या काय की. आणि हां, दुसरी गोष्ट काय की कमेंट करणारेचं किंवा ह्यांचं मी नाही डोक्यात घेत, आणि माझे एवढी त्यांची उंची नाही. हो रे बाबा, तू खरंच खूप उंच आहेस. तुझी एवढी उंची गाठायला ना आम्हाला दुसरा जन्म घ्यावा लागतो. आम्ही असे बुटकेच आहेत. तू खूप उंच आहेस. आम्हाला असं कुणाच्या उंचीला जर उभं राहायचं म्हणलं तर पायाखाली स्टूल किंवा चौरंग घ्यावा लागतो. बरोबर आहे ना?